नमस्कार. माझं नाव सुरेश ज्ञानोबा खांबलकर, गाव बोरी बुद्रुक, तालुका जिल्हा वाशिम येथील एक छोटासा कास्तकार आहे. गेल्या 4 वर्षापूर्वी मी माझ्या या 3 एकर क्षेत्रामध्ये नांगरणी व रोटावेटर करून बेड पाडले होते आणि ते बेड तसेच कायम ठेवून त्यावर सतत 8 पिकं मी घेतलेले आहेत आणि हे 9वं पीक मी यावर्षी त्याच बेडवर घेतलेले आहे. थोडेसे बेड ठेवणे झाल्या कारणानं मी थोडे रिपेअर केले. आज बघता बुधवार दिनांक 2 जुलै 2025 वेळ सकाळी 8:30 वाजताचा हा व्हिडिओ मी बनवत आहे. आणि मित्रांनो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला एक सूचित कर इच्छितो की याला कोणत्याही प्रकारचं आतापर्यंत खत दिलं नाही. हे बेड तसे कायम ठेवून याच्यावर मी टोकन केलं. सोयाबीन व तूर घेतलेली आहे आणि टोकन केल्याच्यानंतर त्याच्यावर मी ग्लायफोसेटची फवारणी केली. पूर्ण रान हे हिरवंगार दिसत होतं. तुम्ही मागील माझ्या व्हिडिओमध्ये बघत असता. आज पूर्ण ते तण जाग्यावरच कुजलेलं आहे. हे बघा, जाग्यावरच कुजलेलं आहे आणि पर्यायाने त्या कुजलेल्या तणापासून सेंद्रिय कर्ब वाढवून जे आपले सूक्ष्मजीव जंतू आहेत त्या सूक्ष्मजीव जंतूचं अन्न उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे माझ्या शेतामध्ये आजही गांडुळाची संख्या वाढलेली तुम्हाला दिसेल. बगर खताचं हे सोयाबीन बघा मित्रहो, 15 दिवसाचं सोयाबीन आहे. 1 नंबर सोयाबीन आहे आणि ही कल्पना माझ्या डोक्यातही नव्हती आणि मी अशा प्रकारचं शेती करेल हे माझ्या डोक्यातनी मी अजून ठरवलंही नव्हतं. पण आदरणीय खंडागळे सर, संभाजीनगर येथील तंत्र समन्वयक सहाय्यक यांचे व्हिडिओ बघून व त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी शेती करत आहे. आज माझ्या या शेतामध्ये भरपूर काही खर्च वाचलेला आहे. नांगरणी नाही, वखरण नाही, डवरणी नाही, कुळपणी नाही, निंदण नाही. फक्त आणि फक्त तणनाशक ग्लायफोसेट 41चा फवारा करायचा आणि आपली जमीन तयार करायची. आपल्या जमिनीमध्ये मुळाचा बाजार तयार करायचा. मुळाचा बाजार जर झाला मित्रहो, तर आपली जमीन सुजलाम सुफलाम होईल. कारण त्या मुळाच्या बाजारा जेवढी जास्त मूळ जमिनीत तेवढं जास्त जमिनीचं सच्छिद्रीकरण. सच्छिद्रीकरण झाल्याच्यानंतर पाणी साठवून ठेवणे, पाणी शेतामध्ये मुरणे, जमीन नरम राहणे, भुसभुशीत राहणे हे त्याच्यामागील उद्दिष्ट आहे. मित्रांनो पहा, मागच्या वर्षीचे मी तुरीचे तसे ठेवलेले आहेत. हे बघा, पूर्ण असं नरम गार. हे बघा, पूर्ण मूळ जमिनीला दिलेलं आहे. आणि आजही ही खोडकीत मी हातानं जर मोडतो म्हटलं तर मोडल्या जाते कुडकून. अशाच प्रकारची आपण शेती करा. अशाच प्रकारचा आपण वरिष्ठ जे आपले खंडागळे सर आहेत, कुळेकर सर आहेत, यांचे व्हिडिओ पाहून त्यांना कॉल करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि आपला खर्च वाचवा व जमिनीची पोत सुधारावा. नमस्कार, धन्यवाद.